नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सध्या सर्व शेतकरी बांधवांनी पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 19 हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि आता सर्व शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे पीएम किसानच्या 20व्या हप्त्याची आणि त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची। तर शेतकरी मित्रांनो, आता खरोखर आपण असं ऐकतो की सोशल मीडियावरती असं सांगितलं जातं की पेरणीच्या मुहूर्तावरती शेतकरी बांधवांना एकूण 4,000 रुपये जमा होणार आहे किंवा एकूण 12,000 रुपये जमा होणार आहे। तर मग खरोखर हे पैसे जे आहेत ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत का आणि जमा होणार आहेत तर ते नक्की केव्हा जमा होणार आहे, यासाठी शेतकरी बांधवांना कोणकोणती कामे करायची आहेत या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर। सर्वात अगोदर आपण पीएम किसानच्या आतापर्यंत 19 हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे। ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसानच्या 18व्या 17व्या आणि 19व्या या तीनही महिन्यांचा किंवा हप्त्यांचा लाभ भेटलेला नाही, तर अशा शेतकरी बांधवांना आता 20व्या हप्त्याबरोबरच 17वा 18वा 19वा आणि 20वा असे 4 हप्ते भेटणार आहेत। म्हणजेच एकूण 8,000 रुपये त्यांना ते भेटणार आहेत आणि हे या हप्त्याचे 4,000 रुपये म्हणजे पीएमचे 2,000 रुपये आणि नमोचे 2,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये त्या शेतकरी बांधवांना भेटणार आहे। परंतु मित्रांनो, आता खरोखर हा हप्ता जून महिन्यामध्येच भेटणार का? आपण जर या अगोदरची पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची पार्श्वभूमी पाहिली तर प्रत्येकी 4 महिन्यानंतर आपल्याला हा हप्ता भेटत असतो आणि या अगोदरचा जो हप्ता आपल्याला भेटलेला आहे त्या हप्त्यानुसार आपण जर विचार केला तर जून महिन्यामध्ये पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता हा शेतकरी बांधवांना भेटू शकतो असं सांगितलं जातं किंवा असा विचार जर केला तर भेटू शकतं। परंतु मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 2025 मध्ये मे महिन्यामध्ये खूप पाऊस झालेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे, काही ठिकाणी गारपीट झालेले आहे, भरपूर शेतकरी बांधवांचं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि जर शेतकरी बांधवांचा विचार या सरकारने केला तर म्हणजे जून महिन्यामध्ये शेतकरी बांधवांची पेरणी असते आणि जर शेतकरी बांधवांचा विचार या सरकारने केला की पेरणीसाठी जर शेतकरी बांधवांना थोडीशी मदत व्हावी यासाठी जर सरकारने प्रयत्न केला तर पेरणीच्या मुहूर्तावरती म्हणजे जून महिन्यामध्ये शेतकरी बांधवांना पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता असे एकूण प्रत्येकी 2,000 रुपये म्हणजे 4,000 रुपयांचा लाभ शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरकार जमा करू शकतं। म्हणजे जर कृषी विभागाने सरकारला मागणी केली की शेतकरी बांधवांना पेरणीसाठी थोडासा हातभार लागेल म्हणून जून महिन्यामध्ये आपण पीएमच्या आणि नमोचा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करू असं जर कृषी विभागाने सरकारकडे मागणी केली किंवा शेतकरी बांधवांचा प्रश्न सरकारकडे मांडला तर नक्कीच आपल्याला पीएम किसानचे 2,000 रुपये आणि नमोचे 2,000 रुपये असे प्रत्येकी 4,000 रुपये आपल्या खात्यामध्ये जून महिन्यामध्ये जमा होऊ शकतात। मित्रांनो, यासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहे त्यामध्ये पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र। मित्रांनो, आत्तापर्यंत आपण फक्त ऐकत होतो की शेतकरी ओळखपत्र हे सर्व शेतकरी बांधवांसाठी 2025 मध्ये महत्त्वपूर्ण असं असणार आहे। परंतु मित्रांनो, खरोखर आता जर 2025 मध्ये तुम्हाला कुठल्याही योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल सरकारी योजनेचा तर तुम्हाला फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र हे महत्त्वाचं असणार आहे। आणि जसं की आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत याची ओळख म्हणून आपल्याकडे आधार कार्ड असतं, त्याच पद्धतीने तुम्ही एक शेतकरी आहात याचं ओळख म्हणून तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं अत्यंत अनिवार्य असणार आहे। आणि यापुढे कुठल्याही सरकारी योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र हे अनिवार्य असणार आहे, कंपल्सरी असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमची EKYC कंप्लीट असणं हे आवश्यक आहे, लँड शेअरिंगचा प्रॉब्लेम देखील असणं आवश्यक आहे, त्यानंतर तुमचं आधार हे बँकेला लिंक असणं देखील तितकंच महत्त्वपूर्ण असं असणार आहे। मित्रांनो, ही 4 कामे जर तुम्ही केली तरच तुम्हाला येणाऱ्या पीएम किसानच्या 20व्या हप्त्याचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचा लाभ हा कुठलीही अडचण न येता तुमच्या खात्यामध्ये वर्ग होऊ शकतो किंवा वर्ग होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर कृषी विभागाने शेतकरी बांधवांचा विचार केला तर आपल्याला जून महिन्यामध्ये पेरणीसाठी शेतकरी बांधवांना थोडीशी बियाणे खरेदी करण्यासाठी मदत होईल या हेतूने जर कृषी विभागाने सरकारकडे मागणी केली तर आपल्याला जून महिन्यामध्ये पीएमचे 2,000 रुपये आणि नमोचे प्रत्येकी 2,000 रुपये असे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग होऊ शकतात। शेतकरी मित्रांनो, तुमचे जे काही प्रश्न होते त्याचं उत्तर या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।